परफ्युजन लेस दॅन 2 सेकंड. गळ्यामध्ये घेतल्यानंतर त्याचा मानेला सपोर्ट द्यायचा आहे. ध्यानात ठेवा, सस्पेक्टेड सर्वाइकल इंजुरी, मानेला सपोर्ट द्यायचा आहे एका हाताने आणि दुसऱ्या हाताने पोटचं काही साफ करायचं. बरोबर. 1 2 अप 1 2 अप 1 2 अप. नागोठण्याचा ब्लॉगर या यूट्यूब चॅनलमध्ये मी मुकुंद ताडकर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आव्हान कॅम्पमधील 4थ्या दिवशी सहर्ष स्वागत करत आहे. तर आता आपण चाललोय ग्राउंडवर व्यायामासाठी. तर चला आता आपण डायरेक्ट ग्राउंडवर गेल्यानंतरच भेटू. 4 5 6 7 8 9 बिल्कुल छोटा स्टेप. जवळ जाऊन त्याचा अलर्टनेस चेक करायचा आहे. अलर्टनेस कोणता मेथड आहे? AVPU, अलर्ट, व्हर्बल, पेनफुल, अनरिस्पॉन्सिव्ह. या मेथडने तुम्ही तो अलर्ट आहे की नाही बघायचं आहे. पेशंट अलर्ट नाही, अनकॉन्शियस आहे, त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? ॲम्ब्युलन्सला कॉल करायचा आहे. ॲम्ब्युलन्सला कॉल केल्यानंतर तुम्हाला काय करायचं? त्याची CAP, सर्क्युलेशन एअरवे चेक करायची. सर्क्युलेशन चालू आहे की नाही ते चेक करायचं आहे. ब्रिदिंग चेक करायची आणि मग त्याचा एअरवे ओपन करायचा. आता एअरवे ओपन करताना 2 मेथड आहे, जॉ थ्रस्ट आणि हेड टिल्ट चिमणीत. मग हेड टिल्ट चिमणीत कसं करतात हे तुम्हाला इथं मी दाखवणार आहे. मग एअरवे ओपन झाला त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? त्याची CAP, सर्क्युलेशन कॅपिटल पल्स चेक केली, नंतर एअरवे ओपन केला, नंतर त्याची ब्रीदिंग चेक केली, एअर लेफ्टचं मेथड लूप रिसन केली. अशा पद्धतीने ठीक है. सर क्या हुआ इनको? पता नहीं सर, इधर एक्सीडेंट हो गया है. क्या मैं इनकी सहायता करूं? बिल्कुल कर सकते हो सर. इससे मदद मिलती है. सबसे पहले हमारा काम है PPE ऑन कर लेना है. आई प्रोटेक्टर भी इसमें रहता है. ठीक है. इसके बाद मेरा नेक्स्ट काम है, मुझे हजारडस मटेरियल हटाना है यहाँ से. रिमूव हजारडस मटेरियल. इसका स्विच को देना है, इसके सॉस को निकाल देना है. इसके नीचे कुछ चुभने वाली चीज होगी वो भी निकाल देना है. सीन सिक्योर, नो एक्सटर्नल ब्लीडिंग फाउंड. चेक अलर्टनेस थ्रू AVPO मेथड. आर यू ओके? आप ठीक हो? आप ठीक है? नो रिस्पॉन्स. अलर्ट EMS 108. नमस्कार सर, मैं हेड कांस्टेबल रामचंद्र शेट्टी बोल रहा हूँ सर. बॉटनी हॉल से बोल रहा हूँ सर. यहाँ पे एक विक्टिम अनकॉन्शियस है. आप जल्द से जल्द यहाँ आने की कृपा करें. तब तक मैं इनको फर्स्ट एड देता हूँ. चेक इधर 2 इधर 3 इधर 4 इधर 5. पल्स प्रेजेंट. चेक एयरवे. ओपन एयरवे थ्रू जॉ थ्रस्ट मेथड. अभी जॉ थ्रस्ट क्यों कर रहे हो? ये ट्रॉमा केस है. मैंने क्या बोला इनको? बाइक से गिरे हुए. एयरवे क्लियर. चेक ब्रीदिंग थ्रू LLF मेथड. ब्रीदिंग प्रेजेंट. स्टार्ट फिजिकल असेसमेंट through 822. Frontal lobular, temporal lobular, parietal lobular, occipital lobular, no blood found. Nasal bone, aortic lobular, nasal bone, lobular, zygomatic, maxilla lobular, mandible lobular, zygomatic lobular. Logistic provide pain torch light.
both pupils are equal and reflective light. Check CSF. CSF क्या होता है? Ear and nose, no CSF found. Neck region, trachea, neck region, anterior to posterior, no pupil, suspected cervical injury, apply cervical column. Sternum, no pupil, ribcage, no pupil, tripod process, intake. Abdominal divided by 4 quadrant, right upper quadrant, no rod, right lower quadrant, no rod, left lower quadrant, no rod, left upper quadrant, no rods. Check pelvic region. Pelvic region, no ultrasound. Check PM region. No PM region. Femur bone, no pupil. Patella, no pupil. Tibia fibula, no pupil. Tarsal, no pupil. Metatarsal, no pupil. Phalanges, no pupil. Check PLS, pulse, motor function, sensation. Check dorsal pedis pulse. 1001, 1002, 1003, 1004, 1005, pulse present. Check motor function. Motor function present. Check sensation. क्या आप मेरी आवाज सुन रहे हो? तो अपने चेहरे पे उंगलियां हिलाइए. Sensation present. Check perfusion. Perfusion less than 3 seconds. लेफ्ट फ्यूमर चेक किया. लेफ्ट हैंड चेक किया. फ्यूमरस, नो pupil. एल्बोजॉइंट, नो pupil. रेडियल ulna, no pupil. Carpal, no pupil. Metacarpal, no pupil. Phalanges, no pupil. Check PLS. Check pulse, radial pulse. 1001, 1002, 1003, 1004, 1005. Pulse present. Check motor function. Motor function present. Check sensation. क्या आप मेरी आवाज सुन रहे हैं? तो अपने दाहिने हाथ की उंगलियां हिलाइए. Sensation present. Check perfusion. Perfusion less than 2 seconds. Check back region. Both scapula, no pupil. Spinal cord, no pupil. All egg region, no pupil. अब इसके साथ हमने क्या कर दिया? पेशंट हैंडआउट रिपोर्ट, CPOP, पेशंट फुटबॉल घेतले. आता ज्यावेळेस फिजिकल असेसमेंट चेक केलं त्यावेळेस मी काय केलं? नो PP डॉग. B म्हणजे ब्लडिंग, P म्हणजे पेनफुल, O म्हणजे ओपन इंजुरी, C म्हणजे क्रिटिकल साउंड. BP डॉग, BP डॉग. आता मी ज्यावेळेस हे बोलत होतो त्यावेळेस माझे जे सहयोगी असते ते काय करते? एका बुकवर लिहून ठेवते. जर मी म्हटलं तर BP डॉग, मी नो PP म्हटलं पण मी BP डॉग म्हटलं, जर मी असं एक्झामिनेशन करतोय आणि त्याच वेळेस मला समजलं की विक्टिमला त्रास होत आहे किंवा तिथं ब्लिडिंग होतीये, त्याला पेन होतोय. BP डॉग म्हणजे काय? B म्हणजे ब्लिडिंग, P म्हणजे पेन, D म्हणजे डिफॉर्मिटी. अशी विकृती मला जर शरीरात सापडली तर O म्हणजे ओपन इंजुरी आणि C म्हणजे क्रिटिकल साउंड
हाडं जर तुटली तर आमच्यात काय होतं, आवाज येतो. तर मग तो क्रिटिकल यापैकी मला काहीतरी सापडलं तर मी काय म्हणणार बीपी डॉग त्या ठिकाणी. मग बीपी डॉग म्हटल्यानंतर काय होईल, माझ्या जे सोबतचे आहेत सहयोगी ते येऊन त्या ठिकाणी काय करते, त्याला बँडेज करते, ब्लिडिंग करते, जे ब्लिडिंग होते ते ब्लिडिंग थांबवण्याचा प्रयत्न करते. समजले? करायचंय. मग त्याचे जे शर्टाच्या भोंग्या आहेत त्या खोलायच्या, त्याला असं गोल रोल करायचंय आणि तुम्हाला सांगितलंय की जो ट्रॉमा पेशंट असेल त्याला सस्पेक्टेड सर्वायकल इंजुरी काय गृहीत धरायची. मग त्याला सस्पेक्टेड सर्वायकल इंजुरी आहे म्हणून त्याला खालून सपोर्ट दिलाय तो यंत्राचा कॉलरचा पण, आणि त्याला पाठीमागे अशा पद्धतीने ओढायचं. आणि पाठीमागं काही घाण वगैरे असू शकते, रबर, कंकड, पत्थर काही पण असू शकते, तर त्याला साफ करायचं मागच्या बाहेर जर दिसलं तर, आणि त्याला अशा पद्धतीने ओळख घेऊन जायचं. ही इमर्जन्सी मुळे इथं आग लागलेली आहे किंवा बिल्डिंग पडते, छोटीशी जागा आहे, समजलंय? अशी थोड्या काळासाठी, काही अंतरासाठी तुम्ही करू शकता. कॉलर शर्ट वगैरे कसं घातलेलं त्यांनी, तर शोल्डर करायचं त्याचा आणि सेम पाठीमागं ओळख घेऊन जायचं. नाव याचं शोल्डर. कोणी तर त्याला त्याच ठिकाणी तसंच ओढायचं. किंवा ब्लँकेट नसेल तुमच्याकडे, ब्लँकेट असेल तर त्याला काय करायचं, अशा पद्धतीने ब्लँकेटवर घ्यायचंय. ब्लँकेटवर घेण्यासाठी काय करायचं, ब्लँकेटला त्याला साईडला करायचंय, त्याचा एक हात बोल्ट केलाय, पाय बोल्ट केलाय आणि त्याला आपल्या बाजूला दोन्ही थाई मसलवर घ्यायचं. त्याला ठेवायचे, दोन्ही गुडघे आपले जमिनीला असले पाहिजे तरच आपण व्यवस्थित बनवू शकतो. अशा पद्धतीने खाली त्याच्या ब्लँकेट टाकायचंय. इमर्जन्सी मूव्ह करताना सुद्धा तुमची पीपी घातलेली असायला हवी, बरोबर? कोणताही कंटामिनेट शोल्डर ब्लँकेट उरलेला आहे तर पायाला बांधायचं नाही, कारण पाय कशामध्ये फसू शकतात, अडकू शकतात. आणि वरती जे कंबल आहे त्याला काय करायचं, रोल करायचं. सेम सर्वायकल कॉलर इंजुरी असू शकते म्हणून त्याला काय करायचंय, दोन्ही शोल्डर कंबल फोल्ड करून आपल्या हातावर घ्यायचं आहे, त्याला पाण्याला सहारा द्यायचा आहे आणि सेम त्याच पद्धतीनं मागं जायचंय. इथे आग लागलेली आहे, इमर्जन्सी मूव्ह आहे किंवा काही पण असू शकते, कसाही सीन असू शकतो, भूकंप असेल, जागा कमी असेल, अशा पद्धतीने पाठीमागं ओढत घेऊन जायचंय. त्याच्या जवळ पोहोचलेला आहे, त्याचे दोन्ही हात बांधायचे आणि आता अशा पद्धतीनं त्याचा जो हात बांधलेले ते आपल्या गळ्यामध्ये घ्यायचे. गळ्यामध्ये घेतल्यानंतर त्याचा मानेला सपोर्ट द्यायचा आहे. ध्यानात ठेवा, सस्पेक्टेड सर्वायकल इंजुरी, मानेला सपोर्ट द्यायचा आहे एका हाताने आणि दुसऱ्या हाताने पुढचं काही साफ करायचं, बरोबर वगैरे जर असेल त्या ठिकाणी, आणि अशा पद्धतीने हळूहळू सरफेस सोबत पुढे जायचं. आता जे शीट आहे, बेडशीट वगैरे असं तुमच्याकडे, तर त्याला अशा पद्धतीने मानेमधून घ्यायचंय, शोल्डर मधून इंटरलॉक करायचंय, नंतर मानेमधून काढून पाठीमागं घ्यायचंय. ज्या ठिकाणी तुम्हाला थोडं उभा राहता येईल आणि थोडं जास्त अंतर जायचंय अशा वेळेस तुम्हाला शीट रेलचा वापर करून आतमाग पाठीमागे जाता येऊ शकतं. मानेला सपोर्ट द्यायचा आहे, सपोर्ट द्यायचा आहे, याच्या पायावर सपोर्ट द्यायचा आहे, पाठीमागून खाली मसली सपोर्ट द्यायचा आहे. त्यानंतर हळूच त्याच्या दोन्ही थाई मसलमधून पाय घेत अशा पद्धतीने एका झटक्यामध्ये खांद्यावर उचलायचे. आता ध्यानात ठेवा, त्याचे हात आणि पाय दोन्ही इंटरलॉक करायचे आणि मानेला सपोर्ट आहे. ज्यावेळेस एखादा व्यक्ती पाण्यातून बाहेर काढलं जातं तर त्यावेळेस काय होतं, त्याच्या पोटातलं पाणी काढण्यासाठी ह्या ट्रॅकचा वापर करतात. त्याचं जे पोट आहे ते कुठं आलंय, खांद्यावर आलंय ना, पोटातलं पाणी आपोआप बाहेर जातं आणि सपोर्ट मिळालेला आहे मानेला हाताचा, आणि अशा पद्धतीने हळूहळू पाण्यातून बाहेर यायचंय झटका देत. त्यामुळे काय होईल, पोटातलं पाणी बाहेर आल्यानंतर त्याचं पल्स वगैरे चेक करून फर्दर तुमची ट्रीटमेंट करता येईल. जवळ खांद्याजवळ लावायचे तिथला, आणि जो कमांडर असेल तो काय करणार, त्याच्या मानेला सपोर्ट देणार. समजलं? आता दोन्ही हात आता सर्वांनी एक सोबत असंच पर्यायचं 1 2
1 2 अप 1 2 अप 1 2 अप। मग या ठिकाणी काय करायचं, अशा पद्धतीने घेऊन आणि मूव्ह करायचं, लेफ्ट किंवा राईट, मूव्ह लेफ्ट, मानेला सपोर्ट द्यायचा नक्की कायम। आणि त्या व्हिक्टिमला आपल्या बाजूला थाई मसलवर, जसं थाई मसलवर घेतलं दुसरा रेस्टोरंट काय करेल, जी स्ट्रेचर आहे ते स्ट्रेचर जे आहे ते त्याच्या खाली लावणार आणि मग जे रेस्क्यू आहे ते त्याला त्यावर हे करणार, सेट करणार। आता त्याला घेऊन जायचं तर पुढची बाजू जी आहे ती हेड आहे, हेड का ठेवली, कारण मागचे जे रेस्क्यू आहे ते त्यांचं लक्ष त्याच्या व्हिक्टिमकडे राहतं। आता याच्यात पण एक ड्रिल असते, जर मी अचानक वर गेलो तर डिसबँडेज होईल, व्हिक्टिम खाली पडू शकतो आणि कोणाच्या कपाळाला वगैरे इजा होऊ शकते। तर मग याच्यात एक ड्रिल वापरली जाते, रेस्क्यूअर ऑन माय कमांड लिफ्ट द पेशंट थाई लेवल 1 2 अप, रेस्क्यूअर लिफ्ट द पेशंट ऑन माय कमांड 1 2 अप 1 2 अप 1 2 अप। आता या ठिकाणी आले, याच्यानंतर आतले जे पाय आहेत सर्वांचे पाय सोबत गेले पाहिजे। रेस्क्यूअर मूव्ह द पेशंट 1 2 1 2। यामध्ये पण ड्रिल आहे, जर पाय जर नाही मिळाले तर काय होईल, स्ट्रेचर वर खाली होईल आणि व्हिक्टिम खाली पडू शकतो। विक्टिम रोएगा, चिल्लाएगा, बिल्कुल सपोर्ट नहीं करेगा, उसको ढाढ़स बनाना है, हल्का रहेगा, कलाई पकड़ो, इसकी कलाई पकड़ लिया, इसकी गर्दन को ऐसे रेस्ट कर लिया। अब क्लास के पीछे तक जाओ, वैसे ही उठा लो, ठीक आहे। तर आपल्याकडे रोप असेल, दोन आपल्याकडे लाकडं भेटतील किंवा पाईप काही जी भेटेल ती कमीत कमी त्या विक्टिमचं रेट त्यांना ऍडजस्ट केलं पाहिजे। ठीक आहे, एक बनवण्याची पद्धत बघा, सोडा तुम्ही बघा, हा त्याला क्लोईच म्हणतात। ठीक आहे, हे अशा प्रकारचे, किंवा तुम्ही कुठली तुम्हाला जी वाटेल की मजबूत आहे विक्टिमलाही करू शकाल ती तुम्ही देऊ शकता। त्याच्यानंतर काय करा, सेफ्टी नॉट द्यायची, कुठली नॉट दिल्यानंतर एक सेफ्टी नॉट देणं जास्त मोठं होतं, असंच पकडायचं। किती मोठा विक्टिम आहे त्याप्रमाणे आपण बनवू शकतो। एका मिनिटामध्ये आपलं स्ट्रेचर तयार होईल आणि हे रोप आपला डबल आहे, त्याच्यावरती आपण हाईट नाही होत कारण आपली पोल छोटे, वेट ह्याच्यामध्ये किती पण आपण कॅरी करू शकतो, परंतु हाईटला पोल आपण लांब नाही शकत। आता शेवटला काय करायचं आपण, आता ह्या पोलला आपण पहिली नॉट दिली होती, तर त्याच्या अपोजिट पोलला शेवटची नॉट द्यायची। ठीक आहे, शेवटच्या पोलला द्यायची, ठीक आहे ना नॉट, तशी सेम द्यायची। हे बघा इक्वल दिली आपण आणि त्याच्यावरती एक शिफ्ट नोट आपल्याला दिली, शिफ्ट नोट देणं गरजेचं आहे, कारण ती शिफ्ट नोट दिल्यानंतर तुमचा रोप सुटणार नाही 100%। दिली ना, आता याप्रमाणे फक्त स्टेजर थोडं दराच्या खाली तुम्ही थोडंसं घ्या, थोडं खाली खाली घेतलं आणि थोडं मध्ये घ्या, शेवटी आता किती मोठा तुम्ही येऊन जाऊ शकता।